मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीनं 12वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय। वैभवीला 85.13% गुण मिळवलेत। मात्र या आनंदाच्या क्षणी पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी वडील नसल्यामुळे वैभवी हळहळली आहे। वडिलांची हत्या, आंदोलन हे सगळं सावरत वैभवीनं मिळवलेल्या या यशाचं सगळीकडून कौतुक होत आहे। आज 12वीचा निकाल लागला। आपल्या मुलांच्या चांगल्या गुणांनी आज पालकांचा ऊर अगदी भरून आलाय। विद्यार्थ्यांसोबत मुलांचे आई वडील हे कौतुक करत आनंद साजरा करतायत। मात्र हे सुख वैभवीच्या नशिबी नाहीये। बाबा, मी वैभवी बोलतेय। आज मी तुमच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकलंय। 12वीच्या परीक्षेत मी 85% गुण मिळवले। तुम्हीच म्हणायचं ना, शिक्षणानेच माणूस मोठा होतो। तुम्हीच दिलेले ते बाळकडू, तुम्हीच शिकवलेले हे सगळं आजही मी तंतोतंत पाळते। माझ्यावरच्या विश्वासापोटी मला कधीही मागे न ओढता, परिस्थिती नसताना देखील तुम्ही माझं शिक्षण, माझी आवड जपली, चांगले संस्कार दिले आणि त्याच्याच बळावर या कठीण काळात देखील मी तग धरून आहे। चुकीच्या गोष्टींना तुम्ही नेहमीच कडाडून विरोध केला। यातून तुमच्यावर अनेकदा हल्ले झाले। एका हल्ल्यानं तर तुमचा जीवच घेतला। पण तुमची शिस्त, शिकवण आजही माझ्या नसानसात आहे। तुमची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यानंतर मी अगदी कोलमडून गेले। 12वीची परीक्षा द्यायची नाही, आता काहीच नको अशी मनाची अवस्था झाली। पण तुम्ही असता तर मला पाठीवर हात ठेवून पुढे जाण्याची हिंमत दिली असती आणि त्या विचारानंच आंदोलन, दौरे या सगळ्यात मी माझा अभ्यास देखील सुरू ठेवला। आणि बघा बाबा, मी चांगल्या गुणांनी पास झाले। मला डॉक्टर व्हायचंय बाबा, हे लहानपणी तुम्ही अनेकदा माझ्या तोंडून ऐकलं असते। आता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार। आणि हो बाबा, तुझ्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी सुद्धा लढा सुरूच ठेवणार। आज निकालाच्या दिवशी तुझी कमी खूप जाणवते, पण माझ्या मनात, अंतकरणात तू नेहमीच राहशील हे खरंय। तुझीच वैभवी। अशीच काहीशी भावना आज वैभवीची असेल। ज्या वयात बापाची नितांत गरज असते त्या वयातच वैभवीचं पितृछत्र हरपलं। पण याही परिस्थितीत वैभवीनं 12वीच्या परीक्षेत 85.33% गुण मिळवले। मात्र निकालाच्या आनंदापेक्षा वडिलांचं दुःख मोठं आहे। आजच्या दिवशी पाठीवर थाप देण्यासाठी वडील नाहीत असं म्हणत वैभवी हळहळली। माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे तो निकाल माझा चांगलाच लागेल आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्या सोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या धीराने तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे। पण मला याचं दुःख वाटतं की जर आज माझे वडील माझ्या सोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता। त्यांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती। पण त्यांच्या नसताना खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचंय। त्यासाठीच मी नीटची तयारी करत होते। काल नीटचा देखील पेपर झाला, पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा, अभ्यास करण्याचा, पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही। कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंब पूर्णतः हादरलं। वडिलांचा खून, न्यायासाठी गावोगावी मोर्चे, आंदोलन, पोलीस, लोकप्रतिनिधींचे दौरे या सगळ्या परिस्थितीत देखील वैभवी ठामपणे उभी राहिली। या सगळ्या गदारोळात वैभवीनं आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असलेली 12वीची परीक्षा दिली। या दुःखद प्रसंगात देखील वैभवीनं दैदिप्यमान यश मिळवत पुढच्या स्वप्नांची वाट धरली। पण 12वीत मोठं यश मिळून देखील वैभवीचे डोळे आज पाणावलेलेच होते। आता वडिलांच्या न्यायाच्या लढ्यासोबतच वैभवीनं आपल्या करिअरमध्ये सुद्धा भरारी घ्यावी याच शुभेच्छा। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड।